हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आहात व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर. ओके, आणि आज आपण 10वीचं मॅथ्स वरचं लेसन नंबर 1 मधला एक्सरसाइज 1.4 करणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, एक्सरसाइज 1.4 मधला मी इथे पहिला क्वेश्चन लिहिलेला आहे. ओके, बघा इकडे क्वेश्चन. ठीक आहे, तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला ठीक आहे दिले बघा, इथे 2/x दिले, 3/y दिले. आपल्याला डेनॉमिनेटरला जर व्हेरिएबल दिला असेल तर असं उत्तर काढण्याचं गणित आधी झालेलं नाहीये कोणत्याच एक्सरसाइज मध्ये. तर डेनॉमिनेटरला जर व्हेरिएबल असेल तर काय करायचं, तर आपल्याला पुटिंग करावं लागेल, म्हणजे काहीतरी मानावं लागेल आपल्याला. चला, मी पहिले तर काय लिहितो, हा इथे डेनॉमिनेटर म्हणजे 1/x जो आहे, 1/x जो आहे त्याला मी a मानतो. चालेल, आणि हा 1/y जो आहे, 1/y त्याला मी b मानतो. चालेल, इथे पुट केलं, या व्हॅल्यूज पुट केल्या. 1/x च्या जागी a मानलं आणि 1/y च्या जागी b मानलं. आता मला सांगा, इथे 2 च्या बाजूला 1/x आहे ना, मग इथे 2a येईल का? माझं इक्वेशन काय होईल बघा, 2a मायनस इथे 3 च्या बाजूला 1/y आहे, 1/y च्या जागी b टाकतो मी, म्हणजे इथे 3y येईल का? इज इक्वल टू 15 आहे माझ्याकडे. आणि दुसरे इक्वेशन इथे पण 8 च्या बाजूला 1/x आहे, म्हणजे 8a येतोय का? मायनस इथे -5/y आहे का, म्हणजे इथे काय येणार, 5y येईल का, 5b येईल ना, बरोबर. इज इक्वल टू 77 आहे का माझ्याकडे. चला, हे माझ्याकडे दोन इक्वेशन आले. हा एक पहिला इक्वेशन आहे, हा इकडे दुसरा इक्वेशन आहे. ओके, इक्वेशन 1, इक्वेशन 2. ओके, आता या दोन इक्वेशनला मला काय करायचंय, सोडवायचंय, सायमल्टेनियसली सोडवायचं आहे. अच्छा, तर आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणार आहोत. हे दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सोडवायचे आहेत. ओके, मला काय करायचंय, इथे a च्या बाजूचा नंबर सेम करायचा, नाहीतर b च्या बाजूचा नंबर सेम झाला पाहिजे, बरोबर. इथे b आहे, ओके, इथे b आहे, y नाहीये. ओके, इथे मायनस आहे, इकडे प्लस आहे. हा क्वेश्चन मी बघून घ्या. चला, आता मग मी काय करणार आहे इकडे, तर a च्या बाजूचा नाही तर b च्या बाजूचा नंबर सेम झाला पाहिजे. मग मला कोणातरी मल्टिप्लाय करावं लागेल. मग मी काय करतो, हा 5 जो आहे या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो आणि हा 3 या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. काय होईल बघा, मल्टिप्लाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करणार आहे मी, तर 5 ने मल्टिप्लाय करणार आहे. आणि इक्वेशन दुसरं कोणतं इक्वेशन, सेकंड इक्वेशनला कितीने करणार आहे मल्टिप्लाय मी, बाय 3. ओके, इक्वेशन सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं. ह्याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2 5 are 10, 10a minus 3 5 are 15b is equal to 15 5 are 75. चला, इथे याला मी कितीने मल्टिप्लाय करतोय, 3 ने. 3 8 are 24a minus 5 3 are 15, सॉरी प्लस आहे, 15b is equal to 77 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 7 are 21, 3 7 are 21 आणि 2 23 येते. ओके, आता हे इक्वेशन नंबर 3 आणि 4 मिळाले तुम्हाला. ओके, इक्वेशन 3 आणि 4. आता या दोन इक्वेशन मध्ये 15 15 सेम आहे. चला, मग आता मी काय करणार, या दोन इक्वेशनला मी ऍड केलं तर 15 15 कॅन्सल होईल. माझ्याकडे नंबर सेम आहे, चिन्ह वेगळं आहे. मी काय करतो, ऍड इक्वेशन 3 आणि 4. ओके, ऍड इक्वेशन 3 and 4. ओके, चला ऍड करूया. काय होईल, ऍड कर, आपण मोठे नंबर वाला इक्वेशन वर घेऊया. काय होईल बघा, 24a plus 15b is equal to 231 आणि दुसरं 10a minus 15b is equal to 75. चला, मी ऍड करतोय, प्लस करा. 24 plus 10 किती येणार, 34 येते का. चला, 34 आहे. आता इथे बघा, 15b minus 15b कॅन्सल होईल का, इकडे 231 1 plus 5 6 आणि 23 plus 7 30. चालेल, 306. आता 34 तिकडे गेला तर डिवाइडला जाईल का, हो ना. इथे बघा, हा 34 इकडे डिवाइडला आला 306 च्या खाली. Therefore a is equal to 306 upon 34. बरोबर, डिवाइड करा, काय उत्तर येते बघा. 34 च्या टेबल मध्ये 34 9 जार येतो का बघा, 34 9 जार 306, 34 9 जार 306. अच्छा, त्याच्यानंतर a ची किंमत 9 आली. मी काय करणार, a ची किंमत कशात टाकू, प्लेस
a इज इक्वल टू 9 इन इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये टाका, नाहीतर 1 किंवा 2 मध्ये टाका. इन इक्वेशन 1 मध्ये टाकू का? चला 1 मध्ये टाकतो मी. ओके, इक्वेशन 1 काय माझ्याकडे 2a मायनस 3b इज इक्वल टू 50. याच्यामध्ये मला a ची किंमत टाकायची आहे. देअरफॉर 2 * a ची किंमत 9 मायनस 3b बरोबर इज इक्वल टू 50. आता मी काय करतो, या 15 ला इकडे आणतो, मायनस 15 होतील आणि हा 3b ला तिकडे घेऊन जातो. मग प्लस मध्ये 3b जातो, 3b तिकडे गेला प्लस झाला, 15 इकडे आला मायनस झाला. 2 9 जा किती येतात 18. आता 18 मधून 15 गेले किती राहतात 3 बरोबर. इकडे 3b आहे, हा 3 इकडे आला तर डिवाइड येईल का, म्हणजे 3/3 इज इक्वल टू b बरोबर. म्हणजे b ची किंमत किती आली 1. ओके, b ची किंमत 1 आली, a ची किंमत 9 आली. आता लास्टला काय करणार आपण, x आणि y ची किंमत काढणार. कसं येणार ते, माझ्याकडे a ची किंमत किती आहे 9 बरोबर, आणि a ला आपण काय मानले बघा तिकडे 1/x मानले ना. आता इथे 9 म्हणजे 9 च्या खाली 1 असतो ना, ह्याला उलट केलं तर कसं होईल 1/9 आणि ह्याला उलट केलं तर काय होईल x/1. म्हणजे x ची किंमत मिळाली का बघा, x/1 म्हणजे x ना. चला त्याच्यानंतर b ची किंमत किती आहे माझ्याकडे 1, म्हणजे 1/1 घेतलं तरी चालेल. ओके, इज इक्वल टू माझ्याकडे b ला काय मानले मी 1/y बरोबर. आता इथे वरचं 1 सेम आहे, म्हणजे खालचा y इज इक्वल टू 1 येईल का, हो. चला झालं, म्हणजे x ची किंमत 1/9 आली, y ची किंमत 1 आले. इथे शेवटला मी सोल्युशन लिहिणार. सोल्युशन x, y इज इक्वल टू x, y इज इक्वल टू x ची किंमत 1/9, y ची किंमत 1. ओके. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय बघा इकडे. ओके, असं काहीतरी क्वेश्चन आहे आपल्याकडे. मला काय करायचं, पहिले तर पुट करायचंय. काय पुट करणार, इथे 1/x + y ला पुट करू का, 1/x + y ला मी काय पुट करू a बरोबर. आणि त्याच्यानंतर इथे 1/x - y आहे ना, मग इथे काय टाकू मी 1/x - y च्या जागी b टाकतो. चालेल. मग आता माझ्याकडे इक्वेशन काय होतं बघा, 10 त्याच्या बाजूला a येणार ना, देअरफॉर 10a प्लस इथे 2 त्याच्या बाजूला काय आहे b, 2b इज इक्वल टू माझ्याकडे काय आहे 4. ओके, हा तुमचा इक्वेशन 1 तयार झाला. त्याच्यानंतर इथे काय तयार होते बघा 15a, त्याच्यानंतर -5b इज इक्वल टू काय येणार माझ्याकडे -2. चालेल. ओके, आता मला काय करायचंय, नंबर सेम करून घ्यायचे आहे. चालेल, नंबर सेम कसं करणार, तर मला हा इक्वेशन 2 आहे, या दोन्ही इक्वेशनला काहीतरी मल्टिप्लाय करावं लागेल. या 5 ने मी या इक्वेशनला मल्टिप्लाय करू आणि 2 ने या इक्वेशनला करू. चला काय होईल बघा, इथेच लिहितो मी. मल्टिप्लाय इक्वेशन 1 ला कितीने करू मल्टिप्लाय 5 ने बरोबर बाय 5. आणि इक्वेशन 2 ला कितीने करणार, इक्वेशन 2 बाय 2 ने करणार मल्टिप्लाय बरोबर. मग काय होईल बघा, हा इक्वेशन 1 काय होईल मल्टिप्लाय केल्यानंतर 10 ला जर मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 50. देअरफॉर 50a प्लस इथे 5 ने मल्टिप्लाय केलं 10b इज इक्वल टू 4 बरोबर आहे. इज इक्वल टू 4 ला मल्टिप्लाय केलं कितीने 5 ने 20 आलं. ओके, हे तुमचं इक्वेशन 3 आहे. नेक्स्ट इथे काय येईल सांगा मला, 15 ला मी कितीने मल्टिप्लाय करतोय, 15 ला 2 ने मल्टिप्लाय करतोय. 15 2 जा 30a, त्याच्यानंतर मायनस 5 ला मी 2 ने मल्टिप्लाय केलं 10b इज इक्वल टू याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं -4. अच्छा, हे इक्वेशन नंबर 4 आलं. आता तुमच्याकडे या दोन इक्वेशन मध्ये 10b सेम आहे, चिन्ह वेगळे आहे, म्हणजे मी ऍड करणार इक्वेशन 3 आणि 4 ला. ऍड इक्वेशन 3 and 4 बरोबर. ऍड इक्वेशन 3 and 4 बरोबर. इक्वेशन 3 and 4 ला मी ऍड करतोय. काय होईल ऍड केलं तर, पहिलं वरचं इक्वेशन किती आहे माझ्याकडे 50a प्लस 10b 50a प्लस 10b इज इक्वल टू 20. दुसरं इक्वेशन काय माझ्याकडे 30a मायनस 10b इज इक्वल टू किती आहे -4. या दोघांना मी काय करतोय ऍड करतोय बस. 50 प्लस 30 किती येतात 80a. ओके, हा 10b कॅन्सल होईल ना, प्लस मायनस आहे. इथे 20 मायनस दिले -4, 20 मधून 4 मायनस केले तर 16 येणार. आता हा 80 तिकडे डिवाइडला जाणार ना, म्हणजे a ची व्हॅल्यू काय येणार माझ्याकडे 16/80. आता डिवाइड करा,
असं होईल का 16 1 जार 16 16 5 जार 80 म्हणजे a ची किंमत काय आहे माझ्याकडे 1/5 बरोबर. पण माझ्याकडे a ची किंमत a म्हणजे काय आहे इथे 1/x + y. ते मी आताच लिहून देतो काय होईल इथे 1/x + y. आता इथे बघा वरचा 1 सेम आहे म्हणजे x + y = मी 5 घेऊ शकतो का इथे लिहितो मी therefore x + y = 5 असं इक्वेशन मिळालं मला x + y = 5. या इक्वेशनला मी म्हणतो इक्वेशन नंबर 5. ओके आपल्याला पुढे वापरायचे आहे इक्वेशन. त्याच्यानंतर मला माझ्याकडे जी a ची किंमत आली त्याचा वापर करून मी b ची किंमत काढतो. कुठे टाकू a ची किंमत इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये तुम्ही a ची किंमत टाकू शकता मग तुम्हाला b ची किंमत मिळणार. चालेल. इक्वेशन नंबर 1 कुठला 1 कुठे आहे बघा इथे. ओके 10a + 2b इक्वेशन नंबर 1 प्लेस a = 1/9 1/5 1/5 याची किंमत 1/5 कशामध्ये टाकू इन इक्वेशन 1 मध्ये टाकतो. इक्वेशन 1 काय आहे माझ्याकडे 10a + 2b = -4. ओके सॉरी +4 आहे. ठीक आहे. मग माझ्याकडे 10 × a ची किंमत 1/5 आहे प्लस 2b = 4 आहे. आता इथे माझ्याकडे 5 ने डिवाइड होईल का 5 1 जार 5 5 2 जार 10 म्हणजे इथे काय राहिलं 2. therefore इथे राहिलं 2 प्लस 2b = हा 4. आता हा 2 इकडचा तिकडे गेला तर मायनस होईल म्हणजे काय येईल 2b = 4 हा तिकडे गेला -2 4 - 2 किती येणार 2. हा इकडचा 2 इकडे गेला तर डिवाइड येईल का म्हणजे b = 2/2 2/2 किती येणार 1 म्हणजे माझ्याकडे b ची किंमत 1 आली. ओके पण b म्हणजे काय मानले आपण 1/x - y मानले. अच्छा आता इथे बघा तुम्ही 1 इथे 1 असेल म्हणजे वरचा 1 सेम आहे म्हणजे x - y = काय येणार x - y = आलं 1. बरोबर आहे. हे इक्वेशन तुमचं 6वा आहे 6th वाले इक्वेशन. ओके 6th वाले इक्वेशन. चला आता माझ्याकडे एवढे 5 आणि 6 इक्वेशन आले. इथे 5 इक्वेशन बघा x + y = 5 आहे. 6th वाले इक्वेशन x - y = 1 आहे. या दोघांना ऍड केलं तर मला एक किंमत मिळणार. बरोबर. काय करतो मी ऍड इक्वेशन 5 आणि 6. ओके 5 आणि 6 ला ऍड केलं मी. बघा 5 इक्वेशन काय आहे therefore 5 इक्वेशन आहे माझ्याकडे x + y = 5. ओके आणि 6th वाले इक्वेशन आहे x - y = 1. बरोबर आहे. चला आता या दोघांना मी ऍड करतोय x + x किती येणार 2x. हा इथे y कॅन्सल होईल का हा इथे 5 + 1 किती येणार 6. आता हा 2 इकडे आला तर काय होईल डिवाइड होईल का 6/2 किती येईल 6/2 3. ओके म्हणजे आपल्याकडे x ची किंमत 3 आहे. बरोबर. आता मी x ची किंमतीवरून y ची किंमत कशी काढणार प्लेस x = 3 कशामध्ये टाकू इन इक्वेशन 5 किंवा 6 दोघांमध्ये कोणत्यामध्ये पण टाकू शकता. मी 5 मध्ये टाकतो. चला 5 मध्ये टाकतो इक्वेशन बघूया काय आन्सर येतो आपल्याकडे. माझ्याकडे 5 इक्वेशन काय आहे x + y = 5 आहे. बरोबर. आता x ची किंमत 3 टाकली मी प्लस y = 5. हा 3 तिकडे जाऊन मायनस होईल का म्हणजे y = 5 - 3 करा मायनस किती येईल 2. y ची किंमत 2 आली. आता आपल्याकडे x ची व्हॅल्यू मिळाली y ची व्हॅल्यू मिळाली. शेवटला मी काय लिहिणार सोल्युशन. बरोबर. सोल्युशन x, y = x ची किंमत माझ्याकडे 3 आहे y ची किंमत 2 आहे. ठीक आहे. अच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत थांबतोय. ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेली गणित करणार आहोत आपण. ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा. थँक्यू.